गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकादशी महापूजेसाठी पंढरीत आले असता पंढरपूर शहरातील विविध विकास कामासाठी उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देत केली निधीची मागणी। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पंढरी 11चे कृषी महोत्सव उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शुभ हस्ते पार पडले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले। तसेच माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या समवेत उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गटनेते राजू सर्वगोड, नगरसेवक ॲडव्होकेट सुनील वाळुजकर, सर्व महिला नगरसेविका व नगरसेवक यांनी शहरातील खालील विविध विकास कामांसाठी निधी मागणी केली। पंढरपूर शहरामध्ये पद्मावती उद्यान विकसित करण्यासाठी ₹20 कोटी निधी मिळावा। संतपेठ भागातील लहुजी वस्ताद चौक येथील वाहतूक कोंडी कमी करणे यासाठी श्री संत गाडगेबाबा चौक जवळ अरुण गोरे घर ते अभिजित मंगल कार्यालय व शनेश्वर मंगल कार्यालय ते गोपाळपूर रोड येथील DP रस्ता विकसित करण्यासाठी निधी मिळावा। जुना अकलूज नाका नवीन वडार गल्ली ते राजमाता अहिल्यापूल येथील DP रस्ता विकसित करण्यासाठी निधी मिळावा। श्री संत तुकाराम महाराज नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे। बांधकाम पूर्ण करण्यासाठी वाढीव 20 कोटी निधी मिळावा। पंढरपूर नगरपालिकेसाठी 3.5 MW क्षमतेचा सोलर प्रकल्प विकसित करण्यासाठी निधी मिळावा। शहरातील विविध उपनगरीय भागात उद्यान व ओपन जिमसह विकसित करण्यासाठी निधी मिळावा। राज्य नागरोत्थान अंतर्गत रस्ते विकास कामासाठी 2रा व 3रा हप्ता विकसित करण्यासाठी निधी मिळावा म्हणून मागणी करण्यात आली।